श्री स्वामी समर्थ. स्वामी ज्योतिष केंद्राच्या या खास व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे श्री विष्णूंचे अतिशय प्रभावी व शीघ्र फलदायी स्तोत्र आहे. 108 ओव्यांचे हे भक्तिपूर्ण स्तोत्र म्हणजे भगवान श्री विष्णूंची श्रेष्ठ सेवा मानली जाते. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत व्यंकटेश स्तोत्राची माहिती, त्याचे महत्त्व व त्याचे फायदे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे व्रत किंवा अनुष्ठान कसे करावे, किती पाठ करावेत आणि कोणत्या नियमांचं पालन करून श्री व्यंकटेश्वरांची आपल्यावर कृपा होऊन या स्तोत्र पठणाचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल. व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय? तर व्यंकटेश या शब्दाचा अर्थ वेन म्हणजे पापे, काटा म्हणजे जाळणे, ईश म्हणजे देव, म्हणजे पापे जाळून टाकणारा देव असा होतो. श्री व्यंकटेश्वरांना श्रीनिवास असेही संबोधित केले जाते. श्रीनिवास म्हणजे ज्याच्यामध्ये लक्ष्मी वास करते. श्री व्यंकटेश्वराला कलियुगाचा वरद म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ कलियुगाचे वरदान देणारे स्वामी, कलियुगात वरदान देणारे स्वामी असा आहे. हे स्तोत्र श्रद्धेने व भक्तिभावाने म्हटल्यास भक्तांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. या स्तोत्राचे महत्त्व किंवा फायदे काय आहेत? तर या स्तोत्राला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. मनःशांती, समाधान मिळवण्यासाठी, ईश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी, तसेच सांसारिक बाबींसाठीही म्हणजेच आर्थिक अडचणी दूर करून धनलाभ व आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी, नोकरी व व्यवसायात यश मिळवण्यासाठी, विवाह जुळणे व उत्तम वैवाहिक सौख्यासाठी, चांगले शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी, आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुखशांती व समृद्धी नांदावी यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी या स्तोत्राचा चमत्कारिक अनुभव घेतला आहे. आता आपण पाहूया हे व्रत किंवा अनुष्ठान कसे करावे. पहिली, आपली कोणतीही इच्छा किंवा मनोरथ पूर्ण होण्यासाठी, म्हणजेच उदाहरणार्थ नोकरी, शिक्षण, व्यवसाय, स्वतःचे घर किंवा एखादा असाध्य रोग बरा होण्यासाठी या स्तोत्राचे आपल्याला 21 दिवस रोज एक पाठ याप्रमाणे एकूण 21 पाठ करायचे आहेत. दुसरा, संतती प्राप्तीसाठी. हे अनुष्ठान पती पत्नी यांनी मिळून करायचे आहे. असे शक्य नसल्यास दोघांपैकी कोणीही एकाने जरी केले तरी चालणार आहे. यासाठी आपल्याला 90 दिवस रोज एक पाठ याप्रमाणे एकूण 90 पाठ करायचे आहेत. तिसरा, विवाह लवकर जुळण्यासाठी. रोज 11 वेळा हे स्तोत्र वाचायचे आहे आणि असे आपल्याला 121 दिवस सतत पाठ करायचे आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा व्यवसाय वृद्धीचा संकल्प जर तुमचा असेल तर त्यासाठी या स्तोत्रात एक विशेष साधना सांगितली आहे. सलग 3 दिवस रोज 21 वेळा 21 पाठ आपल्याला करायचे आहेत आणि हे वाचन फक्त मध्यरात्री 1 ते 2 वाजता सुरू करायचे आहे. म्हणजे मध्यरात्री सुरू करून साधारण 2 वाजेपर्यंत आपल्याला करायचे आहे. असे व्रत केल्याने धनलाभाचे नवीन मार्ग खुले होतात, व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते. या पूजा किंवा अनुष्ठानाचे नियम काय आहेत? पहिल्या दिवशी संकल्प अवश्य करावा. हातात पाणी घेऊन गणपती व कुलदेवतेचे स्मरण करून आपली इच्छा स्पष्ट उच्चारावी आणि ओम विष्णू, ओम विष्णू, ओम विष्णू असे म्हणत पाणी सोडावे. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दर दिवशी वाचायची पाठसंख्या आणि दिवस हे निश्चित करावे. स्तोत्र वाचायची वेळ दररोज एकच असावी, त्यात बदल करू नये. स्तोत्र पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ व पवित्र व्हावे. स्वच्छ आसनावर बसावे. आसन हे लाल किंवा पिवळ्या रंगाचे चालेल. स्तोत्राची पोथी जमिनीवर ठेवू नये, त्याखाली आसन किंवा छोटा पाट ठेवावा. स्तोत्रपठण सुरू केल्यापासून संपेपर्यंत शुद्ध तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा आणि गुलाब किंवा चंदनाची अगरबत्ती अथवा धूप पूर्ण वेळ चालू ठेवावा. अनुष्ठानाच्या दिवसांमध्ये शाकाहारी आणि सात्विक आहार घ्यावा. रागराग किंवा चिडचिड करू नये. सकारात्मक विचार ठेवावेत. अशा प्रकारे श्रद्धेने, विश्वासाने आणि आधी सांगितलेले सर्व सोपे नियम पाळून श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आपल्या कुटुंबात आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री व्यंकटेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुहासदाणी स्वामी ज्योतिष केंद्र.